हे काय बनवलं हे असं? हे काय असतं? याच्यात ट्रान्सफॉर्मर वगैरे सगळे आहेत. अच्छा ट्रान्सफर ओके सर्व सिस्टम म्हणजे सर्व सगळे ओके बोगद्याचं आतमध्ये आहे हां ना, हां 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 इकडे एक बिल्डिंग आहे त्या साईडला. किती किलोमीटरचा तरी होईल हा बोगदा आपला? 4 किलोमीटर. 4 किलोमीटरचा बोगदा. पनवेलच्या साईडने इकडे बदलापूर साईडला पुन्हा एकदा किती किलोमीटरचा बोगदा होतो बघूया आपण पुन्हा एकदा असा. लाईट किती लावलेत हॉलिजन असे एका असे साईडला असे लावलेत. कनेक्टिव्हिटी दुसरा बोगदा इथे दिलेला आहे म्हणजे कोणत्या गाड्या बंद पडू नये त्यासाठी तो दिलेला आहे. आपण त्या टर्नलमध्ये जाणार आहोत आता तिकडे जाणार आहोत. बोगद्याच्या मधोमध होता आपण आणि हे बघा मस्त फिनिशिंग पण आतमधून छान अशी केलेली आहे कॉन्क्रीटचे जे हॉलिजन आपण लावले. लाईट मस्तपैकी आहेत त्याच्यामुळे आपण थांबलो इथे व्हिडिओ काढायला. नमस्कार मंडळी मी संदेश तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत ना बदलापूर ते पनवेल हायवेचं किती काम झालं आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ना बदलापूर ते पनवेल म्हणजे त्या टर्नलचं सुद्धा काम किती झाले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मोठा असा टर्नल आपल्याला पाहायला भेटतो पाठी असं इकडे. हा बोगदा आपल्याला पार करून तिकडे जायचं आहे. एक 4 ते 4.5 किलोमीटरचा असा बोगदा आपल्याला पाहायला भेटतो आहे. तिकडे आहे ते खडीकेशरच्या मशनी इकडे पाहायला भेटते. तिकडे बघा काम चालू आहे जोरात असं ट्रॅक्टर डंपर यांची कामं जोरात चालू आहे तिकडे. टर्नल एक्सप्लोअर करूया बदलापूर ते पनवेल हा टर्नल एक्सप्लोअर करूया. तर चला म्हणजे जाऊया आपण आता त्या टर्नलमध्ये आतमध्ये. आणि फायनली आपण त्या रोडवरती आलेलो आहोत. सुंदर असा रोड आपल्याला पाहायला भेटतो इकडे. वाव एक नंबर. किती लेनचा रोड आहे माहिती आहे का? 1 2 3 4 लेनचा आपल्याला हा भयानक असा रोड आपल्याला पाहायला भेटतो इकडे. हे बघा आणि इकडे पण पुढे दिले आहे MH9 बदलापूर लोणावळ्याला जाण्यासाठी तिकडून आहे त्या साईडीन. सुंदर असा रोड आपल्याला पाहायला भेटते. चला आता आपण जाऊया आता बोगद्याकडे जाऊया आपण तिकडे. सर्वप्रथम आपण आता बोगद्याचे पण किती अपडेट आहे ते आपण काम झाले ते पाहूया आपण इकडून. हे इकडे गावाबिवात जाण्यासाठी असा रस्ता बनवलेला आहे. एक नंबर रस्ता आहे जबरदस्त. 4 लेनचा रोड आहे. 4 तिकडे 4 आणि इकडे 4 म्हणजे 8 लेन असं आपल्याला पाहायला भेटेल. काम तसं रस्त्यात अजून पण चालूच आहे इकडे. मस्त असं लाईट बीट सर्व लावून झालेत पण हां लाईटी पण लावून झाले तिकडे अशा. हा रोड आहे तर समृद्धी महामार्ग म्हणून असा आहे. तर आपण काकाने विचारलं आपल्याला पण माहीत नव्हतं एवढं विचारलं आपण. गाड्या लय स्पीडनी जाते तसं. जिथे जिथे ब्रिज आहेत ना तिथे डांबरीकरण असा रस्ता केलेला आहे तिकडे. कॉन्क्रीटचा नाही केलेलं पण जास्त पण स्पीडनी यायला नको या गाड्यांचा म्हणजे यायला तर नको. अजून रस्ता पाहिजे तसा अजून झालेला नाही असं. मुंबई येते 64 किलोमीटर अर्धा तास पण लागणार नाही जास्त मला वाटतं इथे. रायगड 150 किलोमीटर फक्त आणि पनवेलला येते फक्त 21 किलोमीटर. एक 20-25 मिनटात आपण 20 मिनटात तरी जाऊ शकतो पनवेलला इथून. अजून तरी काम खूप बाकी आहे असं 75% झालं आहे काम असं माझ्यावरती वाटतं. तिकडून डिवायडर लावायचे असं. इकडे पण लाईटिंगचं काम बाकी आहे इकडे असं. इकडे पण ह्याचं पण काम झालं. इकडे डांबर टाकायचं काम चालू बाकी आहे. हा जो डोंगर दिसत त्याला पोखरून तो तिकडे पनवेल साईडला निघाला आहे. मोठा असा टर्नल पुढे पाहायला भेटतोय. तिथून तुम्हाला दिसणार नाही अजून. आपण जाऊया जवळ. हे बघा किती धुरला पण खूप आहे असं. काम खूप का बाकी आहे अजून. खडीकेश्वर बघा ना कसला काम चालू आहे. नुसता मशनरी लावले पूर्ण डोंगरला खोदून काढलेलं आहे. हे बघा आपण त्या टर्नलचे ते आलेलो आहोत. छान असा आपल्याला बदलापूर पनवेल असा हा टर्नल आपल्याला पाहायला येत आहे. वाव कसली हवा येते आतमधून बाबा एक नंबर जबरदस्त. असं वाटतंय ना हा ACच लावलेली आहे याची पूर्ण. तो काका झाले काम जाऊ शकतो ना? अच्छा ओके काकांना विचारलं जाऊ शकतो का? जाऊ शकतो बोलले. तर गाड्या पण चालू आहे तिकडून. हा कसं जबरदस्त असा बोगदा पहा वाटते ना. आणि आपला हॉलिजन लावूया जरा दोन्ही पण. सुंदर असा आपल्याला हा टर्नल पाहायला भेटतं. काम पण सध्या चालू आहे इकडे जोरात असं. काय मस्त वाटतं ना. कसं वाटतं? भारी वाटतं ना. एक नंबर वाटतं यार. गारगार वाटतं आणि पूर्ण आतमध्ये लाईटिंग आहेत आपण ना त्या बोगद्यामध्ये. हे बघा
हां लाईटांचं काम लावलेले आहेत पण अजून त्या हे नाही झालेल्या, लावून फक्त ठेवलेल्या आहेत लाईटी अशा. 5:30ला आपण बोगदा चालू केलं इथून आणि आपण बघूया तिकडे कितीला बाहेर पडतो ते. 5:30 4.5 किलोमीटरचा बोगदा आहे असा. 4.5 बोलतात असं, पण तरी पण आपण एक बघूया किती मिनटं लागतात ते. बघा लाईटी म्हणजे गाड्या चालू आहे तिकडून. असं अंधेरा पूर्ण वाटते, अंधेरा. फिनिशिंग पण मस्त छान अशी करून झालेली आहे बोगद्याच्या आतमधून, म्हणजे कॉन्क्रीट मारलं आहे त्याला आतमधून असे. बघा लोक कामं करतात, पेंटिंग चालू आहे इकडे. बघा डिवायडर, या साईडचं डिवायडर पण बनवत आहेत. लाईटी लावल्या ना कसला वाटेल ना, एक नंबर असा वाटेल. जबरदस्त असा बोगदा वाटतो आपल्याला. चार लेनचा असा हा बोगदा आपल्याला पाहायला भेटतो. 4 लेन होतील, 1 2 3 4 3 4 तरी, हां 4 लेन तर आहेत. हे बघा जो म्हणजे त्याला कनेक्टिव्हिटी दुसरा बोगदा इथे दिलेला आहे, म्हणजे कोणत्या गाड्या बंद पडू नये त्यासाठी तो दिलेला आहे. आपण त्या टर्नरमध्ये जाणार आहोत, आता तिकडे जाणार आहोत, त्या भुयारी मार्गात जाणार आहोत, दुसऱ्या भुयारी मार्गात जाणार आहोत. स्पीड दिलं आहे ते फक्त 20चा दिलं आहे स्पीड. कसला फिनिशिंग पण केले ना आतमधून. कॉन्क्रीटचं लिकेज थोडं पण नाही, जरा पण नाही कुठे पाणी दिसतं आपल्याला. इकडून अजून रस्ता होणं बाकी आहे या साईडचं. असं अरे बघा कसलं जबरदस्त. अजून तिकडचं आपल्याला म्हणजे त्या साईडची आपल्याला दिसतच नाही अजून, म्हणजे उजेड पण दिसत नाही तिकडून. हां ह्या लाईट लावल्या तिकडे अधूनमधून लावल्यात. लय अंधेरा आहे, भयानक असा अंधेरा. आलो फायनली इकडे. आतमध्ये जाम कालो काय हट्टे जाम. लाईट नाहीत त्या, आणि आवाज असा घुमतो ना, जबरदस्त असा आवाज घुमतो. अजून लाईटी पण लावा, इकडे लाईटी लावलेल्या आहेत पण अजून इकडे अशा प्रकाश नाही दिला अजून त्या लोकांनी. आलो फायनली इकडे. हा एक नंबर आला, जरा प्रकाश आला, उजेडात आलो उजेडात. इकडे काम बाकी आहे अजून इकडे पण. आपण आलो आता पनवेल साईडला आलो इकडे. मशिनरी बघा केवढ्या मोठ्या मशिनरी तिकडे. मोठ्या मशिनरी बघा. कसं रोडचं कामं बघा, कॉन्क्रीटची कशी झाली तिकडे. मस्त असा रोड बनवले, चांगले छान असे बघा. कुठल्या डोंगराला पार करून आलो, ह्या डोंगराला आपण पार करून आलो इकडे बघ ना. मस्त वाटते वरती डोंगर. म्हणजे पुढच्या डोंगराचा व्ह्यू बघा कसा जबरदस्त असा वाटतोय. ह्या दोन म्हणजे ह्या डोंगराच्या मधून 2 असे भुयारी मार्ग गेले छान असे. आपण आता आहोत पनवेलच्या इकडे आहोत आणि आता आपण पुन्हा एकदा जाऊ तिकडे बदलापूरच्या इकडे. छान असं मगाशी आपण टायमर नाही लावला, आता आपण टायमर लावू इकडे, म्हणजे किती किलोमीटरचा असा हा बोगदा आहे ते आपण पुन्हा एकदा पाहूया. इथे आपण 0-0 पूर्ण केलं इकडे. चला कॉन्क्रीटच्या इकडे काम आहे चालू आहे. अरे 3 टायरवरती गाडी चालली. अरे अरे कॉलम कसले उभे करतात जबरदस्त कॉन्क्रीटचे असे. अंकल हे दादा हे काय रे, हे काय बनवलं हे असं, हे काय असतं? याच्यात ट्रान्सफॉर्मर वगैरे सगळे. अच्छा ट्रान्सफॉर्मर. ओके सर्व सिस्टम म्हणजे सर्व. सगळे ओके बोगद्याचा. आतमध्ये आहे हां ना, हां हां हां. इकडे एक बिल्डिंग आहे त्या साईडला. किती किलोमीटरचा तरी होईल हा बोगदा आपला? 4 किलोमीटर. 4 किलोमीटरचा बोगदा. चला ओके ठीक आहे, धन्यवाद थँक्यू. जी बघा पुन्हा एकदा आपण चाललो आहे त्या बोगद्यामध्ये असं. हे कुठून जायला आहे जाने के लिए इधर? तू काय बोलते तिकडून? हे पूर्ण दिलं आहे त्यांनी विचारलं आपण ना, ते पूर्ण बोगद्याची सिस्टम सर्व त्याच्यामध्ये देणार आहेत. तर नाव दिले RHS टर्नर. आता ॲज अ शॉर्ट फॉर्ममध्ये RHS टर्नर दिले, पण फुल फॉर्ममध्ये काय नाव आहे काय माहीत नाही.
हा त्याचेच टर्नर. आतमध्ये जाता क्षणी ना असा थंड वाटतं ना इकडे. हे बघा छान असं हा टर्नल कॉन्क्रीट पूर्ण फिनिशिंग करून झालेली इकडे. हे बघा मस्त छान अशी. इकडे आपण आता मंडळी पनवेलच्या ह्या टर्नलच्या इकडे आहोत. म्हणजे आपण आता पनवेल साईडला आपण आहोत आणि HSC आपल्याला हा टर्नल पुढे पाहायला भेटतं. कॉन्क्रीटचं काम झालं आहे. वरती विमान चाललं आहे आणि आपलं आता आपण मीटर पण लावलेलं आहे इथे. बघा 0-0 सर्ण केलेलं आहे. आणि किती किलोमीटरचा पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा बघूया आपण स्वतःहून. चला ठीक आहे चालू करूया राईट. पुन्हा एकदा इथून आपण चला ठीक आहे. इकडे अजून रोडचं काम झालं नाही या साईडला. अजून थोडंसं बाकी आहे इकडे. तरी पण झालं आहे ऑलमोस्ट. चाललो आहे आपण पनवेलच्या साईडने इकडे बदलापूर साईडला. पुन्हा एकदा किती किलोमीटरचा बोगदा होतो बघूया आपण पुन्हा एकदा. असा लाईट किती लावलेत हॉलिजन असे असे साईडला असे लावलेत. हॉलिजन पॉवरफुल असेल मस्त असं. अजून जो व्हेंटिलेशनचा पाईप असतो तो टाकला नाही अजून. हवा असतो ना पास होण्यासाठी तो टाकला नाही अजून. बोर्ड बीट लावलेत असे तसे. आणि रोड पण अजून साफ बीप केलं नाही अजून. दगडी बिगडीमध्ये आहेत अशा. आता रोड म्हणजे बोगद्यामध्ये असा आवाज एवढा घुमतोय ना असा जबरदस्त असा. हां लाईटी मस्त छान अशा लावल्या तिकडे. लाईटी लावायला पाहिजे होत्या अजून. म्हणजे का दिले माहिती इकडे गाड्या बिड्या बंद पडू नये म्हणून इकडे दिलेले आहेत हे बोगदे असे इकडे साईडला. त्या बोगद्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे तो. छान असं गाड्या बिड्या बंद पडतात किंवा अपघात बिघात त्या होऊ शकतो. झाल्याच्यानंतरसुद्धा इकडे गाड्या आपण त्या लावू शकतो तिकडे. त्यासाठी ते तिकडे तो रोड दिलेला आहे असं त्या साईडला. बोगद्याच्या मधोमध होता आपण. आणि बघा मस्त फिनिशिंग पण आतमधून छान अशी केलेली आहे कॉन्क्रीटची अशी. हॉलिजन आपण लावले. लाईट मस्तपैकी आहेत त्याच्यामुळे आपण थांबलो इथे व्हिडिओ काढायला. आलो आपण बदलापूरच्या साईडला एकदम. थंड वाटलं मस्तपैकी छान असं वाटलं. त्या बोगद्यातून येऊच नव्हतं वाटत असं छान असं. तो काका हे काय हो हे काय हे अच्छा ऑफिस. इकडे ऑफिस केलं इकडे. म्हणजे ऑफिस म्हणजे ते सर्व हां म्हणजे आतमधलं सिस्टम सर्व बदला आपल्या बोगद्यामधली. फिरून जावे. जंगलाचा नव्हतं करून टाकलं हिसाब. इकडे पूर्ण जंगल नव्हतं झालं ते. पूर्ण तोडून टाकलं पूर्ण असा. आणि छान असा हा बोगदा आपण एक्सप्लोअर केलेला आहे छान असा. आणि 4 किलोमीटर दाखवतो. 4-4.5 किलोमीटरचा बोगदा आहे. हां तुम्हाला सांगायला विसरलं. 4.5 किलोमीटरचा बोगदा होईल हा. तर म्हणजे आपण बोगदा पाहिल्याच्या नंतर पुढे आपल्याला दिसते बदलापूर ते लोणावळा. म्हणजे आपण कर्जत ते म्हणजे बदलापूर ते कर्जत या रोडने आपण लोणावळ्याला पण जाऊ शकतो इकडे. बघा इकडे पुढे आहे ते बदलापूर ते लोणावळा. म्हणजे आपल्याला लेफ्ट मारून बदलापूर कर्जत या रोडने जायचं आहे. छान असं. फायनली म्हणजे आपण ना बदलापूर ते पनवेल हा टर्नल खूप छान पद्धतीने पाहिला असा. एक्सप्लोर पण छान पद्धतीने केला. आतमध्ये मस्तपैकी असं ना थंड वाटतं ना आतमध्ये. बाहेर येऊसाच नव्हतं वाटत असं. लय भारी वाटलं असं आतमध्ये. आणि फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणजे बाय धन्यवाद.